तेल्हारा शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या दुर्गा मेडिकल व राधिका प्रोव्हिजन्समध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली। यामध्ये अंदाजे 70 ते 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचा अंदाज आहे। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। तेल्हारा शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या दुर्गा मेडिकल व राधिका प्रोव्हिजन्समध्ये चोरी झाल्याची घटना घडली। यामध्ये चोरट्यांनी दुर्गा मेडिकलवरील लोखंडी शटरचा दरवाजा उघडत कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानाच्या गल्ल्यात असलेले चिल्लर पैसे 2000 व देवाच्या चांदीची एकूण किंमत 3000 तर राधिका प्रोव्हिजन्समधून नगदी 70,000 तसेच ATM कार्ड, मोबाईल व तेलाच्या 5 किलोच्या 10 कॅन सुद्धा चोरी केल्या आहेत। सकाळी दुकानदार दुकान उघडण्यास आले असता त्यांना चोरी झाल्याचं दिसलं। त्यांनी लगेच ही माहिती ठाणेदार विकास देवरे यांना सांगितली। मी दुर्गा मेडिकलचा संचालक हरीश टावरी माझ्या दुकानामध्ये काल संध्याकाळी रात्री मी माझं दुकान संध्याकाळी 7:30 वाजता बंद करून मी माझ्या घरी गेलो व सकाळी माझ्या इथं एक माणूस आला सांगायला की आमचे गंभीरप्पा आले सांगायला मला की भाई तुझे दुकान उघडं आहे म्हणून। पण मी दुकानामध्ये आलो असताना माझ्या दुकानाचे दोन्ही लॉक व शटर उघडे होते व त्याच्यामध्ये मी पाहिलं तर माझ्या दुकानामध्ये चोरी झालेली होती। मी हातात आमच्या इथले ठाणेदार देवरे साहेब यांना मी कळवलं व त्यांनी तात्काळ माझ्या दुकानाला भेट दिली व त्याच्यानंतर मी माझ्या दुकानामध्ये पंचनामा केला असताना माझ्या दुकानातील नुकसान जे आहे ते माझ्या दुकानातील काही गल्ल्यातील पैसे व काही कॅश रक्कम असे मिनिमम 8 ते 10 हजार रुपयाचं माझ्या दुकानाचं नुकसान होतं व ते मी रिपोर्ट। यावेळी ठाणेदार यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून घटनेची नोंद घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।